बोलो जी 360 रुपये 400 रुपये 410 काय म्हणजे प्रॉब्लेम्स येतात ते एक म्हणजे मेजर काय काय प्रॉब्लेम येतात ते तुम्ही सांगू शकता का? मार्केटचा प्रॉब्लेम म्हणजे दर हा अनिश्चित असतोय का तर त्याला कारणीभूत काय शासन बाबा निर्यात चालू बंद आहे. आता मध्ये जी थोडक्यात 2 दिवस निर्यात चालू केली सुरुवातीला, लगेच निर्यात बंद केली आणि लगेच तिसऱ्या दिवशी 57,760 टनाची फक्त निर्यात, ती पण 31 मार्चपर्यंत त्यांनी हा कालावधी दिला त्यांनी. का शेती करून म्हणजे तुम्हाला मेहनतीचं तुमचं फळ जे आहे तुम्हाला भेटते असं वाटतंय का? असं मनावं समाधानकारक नाही, असं मनावं असं म्हणजे समाधानकारक नाही का तर रेट कमी आहेत आणि खर्च जास्त आहे मजुरीचा, मजुरी होती खर्च, परत खतांचा, आणि असं निसर्ग साथ देऊ शकत नाही. आता हवामान बघा आता कसं आहे, असं पावसाळे जर ह्यात जर माल भिजला शेतकऱ्याचा तर नुकसान म्हणजे झिरोच त्याची किंमत, एकदम हेच माल. मार्केट यार्डमध्ये तुम्ही माल कधी घेऊन येता आणि इकडे विक्रीचं प्रोसेस काय आहे, म्हणजे नेमकं कसं विकता तुम्ही? प्रोसेस म्हणजे कांदा काढायला मजूर लावायचे, लेबर, त्यांचा खर्च, ते बारदाना पिशवीचा खर्च, आणि तिथून निघाल्यानंतर वाहनाचं भाडं, मोटार भाडं झालं, इथं आल्यानंतर वारणे तोलाई हमाली अशा इथला खर्च लागतो. आणि परत मार्केट असं मार्केट इतकं स्वस्त, शेतकऱ्यांना काय राहणार आहे, सगळा खर्च जाता वजा जाता. पण आता कसं आहे, वडील वापरतात शेती केल्याशिवाय भाग नाही असा विषय. तसं म्हटलं तर कांद्या शेती करावी तर सध्या रोगराईचं प्रमाण वाढलं आहे, खतं महाग झालेत, प्रत्येक खतावर GST लावल्यापासून खताचा खर्च वाढला, आणि 5-10 वर्षापूर्वी जे मार्केट होतं त्याच्यापेक्षा सध्या कमी मार्केट आहे. हां, त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीची धोरण आहे सरकारचं एकदम चुकीचं आहे. आणि आता मार्केट चालू होते 10 वाजता निलाव, आणि जो काय समोरची पार्टी देईन, बाजार देईल तोच फायनल. ह्यात आपल्याला काहीच हस्तक्षेप करता येत नाही आपल्याला. म्हणजे इथं निलामी होते सगळे, निलाव पद्धत. त्यामुळे आपल्याला त्यांनी जर 5 रुपयांचा घेतला तर आपल्याला काहीच करता येत नाही, तीच निर्णय मान्य करायला लागतो आपल्याला, त्यांचा निर्णय. जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या, म्हणजे कांदा हा जीवनावश्यक वस्तू म्हणजे मोडतो आहे, तर कांद्यासाठी हमी भाव पाहिजे. आता कारखानदारी सगळे मोठ्या नेत्यांचे आहे, त्या उसाला लगेच दर वाढवला, तसा कांद्यासाठी तुम्ही का तसं धोरण अवलंबत नाही? म्हणजे साखर त्यांची बाहेर निर्यात होते, तर साखरेसाठी बाहेर मागणी आली की इकडं उसाला दर वाढवला, मग तुम्ही कांद्यासाठी का असा निर्णय घेऊ शकत नाही? तुम्हाला योग्य इथं भाव वगैरे भेटतं बरोबर? काम आहे सध्या कांदा, सध्या काय नाही, आता बघू जेव्हा भेटेल तेव्हा. खरं तुम्हाला काय वाटतं? भाव कमीच आहे सध्या, कमीच आहे का? कष्ट केल्या तसं जास्त कसं लागवडीचा शेतकरी खर्च करते, आणि सध्या शेतकरी कसा गेलचाली भाव भेटल्यामुळे यावर्षी मेहनत करून जास्त लावली आहे, आणि ते जरा कसं कष्ट केलं तसं 2 पैसे भेटले तरी पण शेतकऱ्याला जरा समाधान वाटते, एवढीच अपेक्षा दुसरी काय आहे. या सध्याच्या शेतकऱ्याच्या चालू कंडिशनमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये भयानक नुकसान आहे. का तर या सरकारनं काय केलं आहे, शेतकऱ्याच्या प्रत्येक कोणत्या भावाला माल नसल्यामुळे शेतकरी अतिशय घसरलेला आहे, संकटात आहे. एक तर मजुराची भयंकर टंचाई आहे, आणि मजुरी दुप्पट वाढलेली आहे, आणि ह्या ठिकाणी भाव प्रत्येक ठिकाणी मिळत नाही, आणि शेतकरी त्याच्यामध्ये नुकसानमध्ये जातो, त्याचं उबदारीच येत नाही. एक शेतकरी लयाला गेला, तो अजूनपर्यंत वर आला नाही, कोणाला विचार. बियाणे वगैरे कसं म्हणजे ते भयानक बियाणे तर महाग कमी नाहीच. फसवणूक असते, फसवणूक राहते. बियाणे म्हणजे फसवणूक म्हणजे कसं? आता ह्या नमुन्याचं हां चांगला म्हणून देणार, पुन्हा फाकडी होणार, बारीक कचरा गांडूळ येणार, फसवणूक होती तशी. 40 रुपयाला पिशवी, 40 रुपयाला ही दुरीची पिशवी. 2 रुपये मार्केटवाले तर हिला 40 रुपये मार्केट आलेले, 35 रुपये 40 झाले, 2 दिवस 2,500 गेला भाव, तर ही 40 रुपयाला झाले. हा काय करायचं शेतकऱ्यांना? मजूर तर 300-350 रुपये घेतल्या शेतात येत नाही. 500 वानभाडं जास्त आहे, वानभाडं मागलंय. हां, त्याच्यामुळं काय पैसे कमी आले. शेतकऱ्याच्या असल्या काय समस्या आहेत ज्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही काय सांगू शकता? सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. मुद्दे काय आहेत ज्याच्यावर लक्ष द्यायला? मुद्दे काय नाही, निर्यात बंदी उठवावं लागते, शेतकऱ्याला हमी भाव चांगला द्यावा लागते, एवढीच अपेक्षा, दुसरं काय. शेतकरी पिकला तर सगळा
हां असं सध्या शेतकऱ्याला काय काय सवलत भेटतात? सध्या सवलत काय नाही सवलत काय सौर ऊर्जा वगैरे याचा वापर वगैरे किंवा तुरळी एखाद्याला हां. त्याच्यात आता 100 जणात 100 जणाला 1 जणाला सौर ऊर्जेचा फायदा होतोय त्याला असं आपण पैसे भरायचं 6 महिने आधी वर्षभर परत येणार कमिशन खाते त्याच्या- अजून महत्त्वाचे. कमिशन खाणारी गाव बरं आहे ते दे 5,000 तर कागद मोहरी ढकलता असं धंदा आहे. काय हो शेतकऱ्याच काय आहे का हां त्याच्यामुळे आपदा आहे. मग 100% त्याला सौर ऊर्जेला सवलत आहे पण 100% हितोरी येतच नाही येतच नाही. येत नाही, येत नाही. कशी पैसे होते? आता आम्ही करून जवळ 6 महिने झालं दोघं बापल्याकाचं अजून त्याचा पताच नाही कसलंच आलेलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा वशाला पाहिजे चालू आहे. ज्याने दिले जास्तीचं लगोलग नाव येणार अशी कंडिशन आहे शेतकऱ्याची. मग गरिबाचा त्या ठिकाणी इलाजच राहिला नाही. मग ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. मग शेतकऱ्याला कोण आहे मायबाप? त्याचा मायबाप फक्त एकच आहे आणि सोसणारा तो तेवढा शेतकरी बळीराजा बाकी कोणाच्यानं सोसून होत नाही. किती मोठा कारखानदार राहू द्या व्यापार राहू द्या कोण होता शेतकऱ्यासारखा एक सुद्धा सण करणं आणि शेतकऱ्यापाशी जेवढी दया क्षमा शांती आहे तेवढी इतर कुण्याच व्यक्तीपाशी नाही. तुम्ही विचार करून बघा हां दमदार शेतकरी बळीराजा हा त्याच्याकरता नाव आहे बळीराजा का त्याचा काय राजा दुसरा श्रेष्ठ नाही कोणता. हां संपत्तीने किती श्रेष्ठ असू द्या पण त्याच्यापाशी संशयता क्षमादया आहे आणि ज्याचा विचार केला आहे की हा कशा कंडिशनमध्ये वागतो याला किती त्रास आहे याचा विचार करीत नाही असा विचार करायला फक्त बळीराजा शेतकरी आहे दुसरा कोणीसुद्धा नाही. दिल्लीमध्ये सध्या आता किसान आंदोलन वगैरे चालू आहे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? त्याच्यावर काय ते चालूच ठेवावं लागते ही निर्यात बंदी उठाव म्हणून हां चालू त्याच्याकडे सरकारने अगोदरच लक्ष द्यायला पाहिजे होतं. देत नाही लक्ष देत नाही. सीमा अडवल्या ती सीमावर बंदी केली. दिल्लीला येऊ दे नाहीत हरियाणाचे शेतकरी पंजाबचे शेतकरी त्यांच्यावर नळकांड्या सोडालती पाणी मारालती शेतकऱ्याला. त्याच्यामुळं ते शेतकऱ्याला यूज देण्याची तिथंच अडवून ठेवाल. निवडणूक कवचीवर काय बघत नाही सरकार. शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकरी. आताचे सध्याचे तरुण जे आहे जे नवीन यंग त्यांचं शेतीकडे लक्ष नाही. का लक्ष नाही? त्याच्यात काहीच मिळत नाही झटून आपल्याला काहीच मिळत नाही. 8 दिवस झाले कांद्या बाया मिळत नाहीत. घरच्या घरी तिघांनी आज 80 पाकिट माल भरून आला. दाढी करायला पैसे नाही ती माझ्याकडे सध्या. नाश्त्याला यानं 10 रुपये दिले बाथरूमला त्याला 10 रुपये यानं दिले 20 रुपये ह्याचे पैसे घेऊन मी वापरला अशी कंडिशन आहे काय अजून आडतीवाला याच आता कसं पोरानं आता नवीन होमबाडीने केला आणि त्याला झटका बसला ती काय म्हणते नको हे काय करायचं म्हणते नकोच म्हणते मग ते कंडिशन अशी आहे की अवघड कंडिशन आहे शेतकऱ्याची. नग वाटते ना नाही फायदा झाला काय उपयोग आहे? हा? आता 80 पाकिटाला 20,000 पट्टी आल्या काय उपयोग आहे? त्यात वाहनाला 4,000 गेले बारदाण्याला 4,000 8,000 गेले 8च राहिले. मजूर घ्यायला 10-12 हजार रुपये एकरी नुसती कापाला. हां कापाला बारदाण्याचं 6-7 हजार बारदाना भाडं येते 5-7 हजार रुपये अनाज इतकं भरपूर खर्च खूप जास्त आहे. खर्च जास्त आहे. 3,000 रुपये भाव पाहिजे. 3,000 रुपये भाव पाहिजे कांद्याला एक नंबर तर परवड शेतकऱ्याला काय थोडंफार पैसे राहतील. हां 1,000 रुपये आलं पिशवीला 1000 एका पिशवीला तर 1,000 रुपये आलं त्याचा रोजगार निघाला. किती यायला पाहिजे आणि किती आहे सध्या? सध्याला काय नाही ते किती चालू आहे मार्केट 2100 1600 आज तर आवक जास्त आहे. 500-600 रुपयाला पिशवी बसते आता सध्या 500-700 रुपयाला बसते. मार्केट वाढलंय म्हणून 2 दिवस नाहीतर काय फुकट ओतून गेलो एक दिवशी 100 पाकिट 10,000 पट्टी आली. विचार करा 10,000 पट्टीत काय करायचं. व्यापाऱ्याच्या मनानं कसा पाहिजे तसा त्यांनी घेणार कांदा शेतकरी. मार्केटमध्ये पूर्ण व्यापाराचाच कंट्रोल असतो. हा व्यापाऱ्याचा कंट्रोल असतो शेतकऱ्याचं काय नाही. शेतकऱ्याचं काय नाही इथे येऊन नुसतं बसायचं काम आहे. काहीच नाही बसतो. उपयोग काय नाही वेळ निघून गेला मार्केट वाढत वेळ निघून गेला मार्केट वाढण्यात अर्थच काय आहे मग ते काय करायचं आले की त्याचं पाक पडते भाव ते कष्ट केले वाईट आणि शेतकऱ्याजवळ माल नसला की त्याचा भाव दुप्पट तिप्पट वाला. निर्यात बंदी उठवायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय निर्यात बंदी केल्यामुळं बाजारभाव कमी आहे शेतकऱ्याला काय हीच राही नाही. बाहेरल्या देशातल्या पाकिस्तानच्या शेतकऱ्याला तर फायदा व्हावा लागला. 100 किलो त्यांचा कांदा चालला बाहेरला. देशासाठी शेतकऱ्यासाठी बाहेर पाठवून किती पैसा केला आपल्या सरकारनं काय केलं काहीच केलं नाही. काय फायदा केला नाही त्यांनी. निर्यात बंदी उठवायला पाहिजे मेन मुद्दा. निर्यात बंदी उठवलं तर शेतकऱ्याला तेवढ्या पाहिजे तर काय तर 4-2 रुपये होतील ना त्यांचे. पुढारी येते ती निर्यात बंदी उठवली म्हणते ती. त्यांचे सचिव येते ती सचिव म्हणते ती निर्यात बंदी उठवली नाही. हां यांचाच ताळमेळ नाही. मंत्र्याचा आणि सचिवचा पण ताळमेळ नाही. सचिव म्हणते निर्यात बंदी कायम ठेवली म्हणते आणि पुढारी राज्यमंत्री भारतीय
पवार ते म्हणते निर्यात बंदी उठवली. ही शेतकऱ्याची नुसती दिशाभूल करावी सरकार. त्यांच्यात मिळ नाही. अहो, एवढी शेतकरी बसले त्यांना आज किती मार्केट निघाल जीवात जीव नाही आज. काय सांगायचं 500 काढते ते का 700 काढते ते काय सांगायचं आली ते आशानं 500 मागतात का कितीनं मागतात अजून त्यांना काळजी नाही. 500 मागितला तरी बी माल द्यायचाच आहे काय घराला घेऊन तर जाणार नाहीत अशी कंडिशन आहे. मागू द्या हो. हा व्यापाऱ्याला माल देते शेतकरी रुपयानं मागू द्या देते काय विषय नाही. हे एवढा माल माघार नेणं सोपं नाही. एकतर पहिला तिथं खर्च झाला. भाडं देऊन आणलेलं आहे 40 रिटर्न घ्यायला पण तुम्हाला खर्च आणि पूर्ण जास्त होतो आणि त्याचं स्टोरेजचा पण नेऊन तर काय करावं तिथं नेऊन तर काय करावं सांगा तुम्ही. हा आता एवढा खर्च करून आणला रोजगार लावले ते कापायला लावले उपसाला लावून सगळं करून इथं आणून द्यायचं नाही इथं कमी मागून तर नेऊन तर ती भाडं अंगलूट सगळं आहेच की. एवढी लोक टेन्शन मध्ये येते की काय भाव निघतोय 2000च्या मोहरी निघावं यांची अपेक्षा आहे सगळ्याची असं आहे. हा नाही 2000 निघाल्या ती नाराज होऊन जाऊ दे. आता 1700 चालाय 1500 चालाय. पावसाळी कांद्याला इतका खर्च आहे आणि ती उत्पादन पाहिजे तेवढं निघत नाही. काय नासतो काय खराब होतो आणि जी बाजारभाव मिळायला पाहिजे ती मिळत नाही. त्याच्यामुळं निराशा आणि निराशाच्या पोटी मग त्याच्यावर काही अजलेलं असतं शेतकऱ्याने वा हे करायला करू ते करू. हे असलं कुठलं होत नाही. जाताना गाडी आशिलाला पैसे नसतात शेतकऱ्याला. त्या टायमाला मग निराशेच्या पोटी शेतकरी कुठलेही पाऊल उचलतो आहे. आता शासनाने जे जे कांदे आहेत जे स्वस्तात गेल्यात ज्याच्यावर घरावर पत्रे आहेत त्यांना कर्जमाफी पहिल्यांदा दिलीच पाहिजे. पहिल्यांदा त्यांचे सगळे शेतकरी असू द्या मग त्यांचे लग्नाचे आहेत. अहो 35 वर्ष झाली शेतकऱ्याच्या मुलाची लग्न नाहीत अजून. तुम्ही सारांश सगळीकडे बघा किती टक्के शेतकऱ्याच्या मुलाची लग्न आहेत ते. काय भावाचं म्हणजे काहीच राहिलेलं नाही. नुसतं माल पिकवायचा आणि आणून जमा करायचा इथं ह्याने दिल त्या भावात. जायला पैसे मला नव्हते जायला पैसे ह्याच इथं बाबाच्या ट्रेडिंगमध्ये 22 कट्टे आणले होते. 48 रुपये पट्टी आली ती मला. 105 इथनं 20 रुपये स्टँडवर घ्यायला रिक्षा घेते आणि तिथनं 105 रुपये बार्शीला तिकीट आहे. जायला पैसे नव्हता अशा शेतकऱ्याकडून मी घेतले पैसे. घरात 5 नातवंड आहे ती काहीतरी आशाने येतात का नाही आलो म्हणून गावावरनं काय न्यायला पाहिजे मी तुम्ही सांगा. आता लग्नाचा तुम्ही मुद्दा म्हणला की शेतकरी असलं तर त्यांचं लग्न होईना असं का म्हणजे काय. कारण त्याच्याकडे तरण्यासाठी किंवा जगण्यासाठी साधनच दिसत नाही ना समोरच्या पार्टीला. कशावर जगायचं बाबा शेतीमध्ये काय नाही नाही काहीच करू शकत नाही ना. कसं तुम्ही अंदाजच बांधू शकत नाही. तुम्हाला जशा महिन्याला लाख 2-2, 5-5 लाख पगारी आहेत शेतकऱ्याला कुठली एक पगार येते बाबा महिन्याला 6 महिन्याला 4 महिन्याला कुठली पगार येते. अहो 5-6 वर्षापूर्वी खताचे भाव 500, 600, 700 रुपये होतं. त्याचे भाव आज डबल आहेत. 1,500च्या आसपास भाव आहेत. आणि कांदा तवा बी असा चिकायचा आज बी तसाच विकतोय कांदा. पहिली मजुरी 200-250 रुपयाला बाई मिळत होती. आता 400-500 रुपये बाईला लागतात. आणि खर्च जेवढा करायचा आहे त्याच्यात डबल टिबल खर्च झाला आहे आणि मिळगत मात्र नाही. काय करायचं शेतकऱ्याच्या मुलाने कोणाकडे बघून कसं राहायचं हो. निराशा इतक्या शेतकऱ्यात तुम्ही नाद करू नका. आता जे मोठे शेतकरी आहेत त्यांचे शेताचे प्लॉटिंग वगैरे पडल्यात अशांचं ते भागतं आहे. पण ज्याचं शेतीवरच आहे सगळं त्याचं मात्र शेतकऱ्याचं भागत नाही. आणि त्याला कर्जमाफी सरसगटच सगळ्याला द्यायचे. सगळ्याचे उतारे कोरेच झाले पाहिजे. हां आणि हे सगळं जितके जाणकार शेतकरी नेते आहेत पुढारी आहेत मंत्री आहेत हे त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे. हे खरं सत्यच गोष्ट आहे. विषय कसा माहिती आहे का किती योगा बघा तिकडे शेतकरी आहे म्हणजे देणार नाही. विषय कसा माहिती आहे का बाया कसा माहिती आहे. आता जर समजा दिलं आता मुलगी द्यायची त्यांची त्याचं उत्पन्न आहे क्षेत्र म्हणा शेतीत घट आल्यावर त्यानं काय करणार रोजन करून खाय सुद्धा कंडिशन बेकार आहे. मला काय मामानं दिली नाही मुलगी शेतकरी आहे मला काय करू तुला पोरगी देऊन म्हणला काय सांगायचं आहे. मामानं दिली नाही दुसऱ्याचं तर सोडून द्या दुसरी कशी ती दिली. 18 एकर जमीन असून का 18 एकर कांदा आहेत. काय करता फुकट आणून ओतून गेलो इथं भाव येत नाही. हा कांद्याची पट्टी जी आहे ती 3 आठवड्यात देत नाहीत. 3 आठवड्याचा चेक देतात.
3 आठवड्याने म्हटला तर वाटतो, नाही तर रिटर्न येतो चेक. रिटर्न आला की ह्यांना फोन करायचा की आमचा चेक रिटर्न आला आहे. त्यांनी सांगायचं कोणापाशी तरी पाठवून द्या, नाहीतर येऊन पैसे घेऊन जावा. नाहीतर मी RTGS करतो. मग RTGS करायला फोन केला तर ते सांगतात की आज काय नाही उद्या करतो. 2 दिवस गेले पुन्हा फोन केला तर ते म्हणते आमच्याकडे माणूस नाही, तुम्ही येऊन घेऊन जावा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे टायमेवर पैसे भेटतात. टायमिंगवर पैसे मिळत नाहीत. पेमेंट हे रोख द्यायला पाहिजे. त्याने कमीत कमी निदान 4 दिवसाचा तरी चेक द्यायला पाहिजे. ज्या शेतकऱ्याचं कमी भावात कांदे विकलेले आहेत हे गेल्या महिन्यात हे काय त्यांना शासनाने अनुदान द्यायलाच पाहिजे. त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. कारण त्यांनी आता येणारं वर्ष कशावर नांगरणी पेरणी खतं बियाणं औषधं कशावर करायची. त्याच्यासाठी शासनानं भरपूर कुठं 200 300 350 ह्याच्यावर भागत नाही. पावसाळे माल निघत नसतात. त्याच्यामुळं शासनाने अनुदान द्यावंच. शासनाने कर्जमाफी शेतकऱ्यांची पहिल्यांदा करावीच. आज जे काय मेन महत्त्वाचं आहे ती शेती अवकाळी पाऊस आहेच, पण त्यातनं अवकाळी पाऊस असून परत शेतकऱ्याला जे काय भाव पाहिजे मेहनतीचं जे काही फळ पाहिजे ते मिळत नाही. आज जर बाजारभाव तुमचा शेतकऱ्याचा मालालाच दर नाही आणि तुमच्या खताच्या किमती बियाण्याच्या किमती हे ते तुम्ही भरमसाठ लावताय. त्याला तुम्ही रात्रीत त्याचा दर ठरवताय आणि त्याचं फिक्स मार्केट करताय. ह्याच्या खाली मिळत नाही. हां तुम्ही त्याची प्राईस लिस्ट टाकताय. तसं शेतकऱ्याच्या कुठल्या याला प्राईस लिस्ट का टाकू शकत नाही तुम्ही? का टाकू शकत नाही तुम्ही? तशी टाकली पाहिजे ना. का टाकत नाही मग तुम्ही? ती टाकली पाहिजे. आज शेतकरी आज जर तुलना केली आज नोकरदार वर्ग असू द्या किंवा इतर कुठलाही असू द्या आज त्याच्या तुम्ही भरमसाठ काय गोष्टी वाढवताय आणि शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हाई रेट आहे. आज ऊसाचा दर बघा, कांद्याचा दर बघा किंवा तुम्ही शेतमालाचा कुठलाही दर बघा किती पटीत वाढला आहे त्याचा दर. आणि शेतकऱ्याचा आज तुमचा शेतकऱ्याचा जे माल आहे त्याला का वाढू शकत नाही? काय कारण काय? त्याचं कारण काय तर सांगा ना तुम्ही. मग का शेतकरी शेती करण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. सर्व्हिस कोणाला द्यायची? शेतकऱ्याचा मुलगा शेती करतोय. मग आज तुम्ही त्याचं जर कुठंही केलं व्यवस्थित आज शेतीला एवढा मोठा खर्च काढायचा परत पावसाला म्हणजे प्रत्येक निसर्गाला तोंड द्यायचं शेतकऱ्यालाच तोंड द्यायचं त्याला. परत तुमची लाईट रात्रपाळे असू द्या या रात मानाय नाही ना दिवस मानाय नाही त्या ठिकाणी त्यांना रात मानाय नाही किंवा काय म्हणजे टायमिंगच नाही त्याला काय. तसं इतर जे आहे तुमचा व्यापारी वर्ग असू द्या सर्व्हिसदार असू द्या टायमाला जाणे टायमाला येणे. हां तसं शेतकऱ्याला कुठला टाईम आहे? तुम्ही लाईट व्यवस्थित देताय कुठलं काय आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी काय आहे? मग तसं तुम्ही शेतकऱ्याला फायनल असं रेट का देत नाही? दिलं पाहिजे ती रेट. आज शेतकऱ्याला एक फिक्स रेट दिला पाहिजे. ऊसाला असू द्या कांद्याला असू द्या शेतकऱ्याला कुठल्याही याला व्यवस्थित रेट द्यावा एवढीच विनंती आहे आमची. पण आत्तापर्यंत तुम्ही व्यवस्थित रेट हमी भाव देत नाही. आज आलं की द्राक्षाला आज मार्केट 3 ते 4 वर्ष झालं द्राक्षाचं काय कांद्याचं काय दिलं की तेवढंच 1 2 4 8 दिवस तेवढं मार्केट देत आहे. परत जहा आलं सगळ्यांनी माल आणलाही परत डासायला रेट आहेच. मग हे असं का? आज तुमच्या खताच्या किमती भरमसाठ वाटलेल्या किमतीला काय आहे का त्याचं माप? कधी शेतकऱ्यानं आंदोलन केलं तर कधी आहे त्याचं? शेतकऱ्याचं आंदोलन केलं तर त्या शेताला मालाला कधी दर आहे का? दिला आहे का तुम्ही फिक्स रेट? कांद्याचा बाबा आज 30 रुपये किलोनंच आहे. अशी काय प्राईस लिस्ट आहे का? एखादी पॅकिंगवर आहे का रेट? तसं काय तुम्ही देऊ शकत नाही का? मग तुम्ही शेतकऱ्याला ही भरडायला लागलाय शेतकरी. आज किती तर वर्ष झाले शेतकरी कुठले शेतकरी असं ह्याच्यातनं बाबा लय मोठा झालेला आहे असं काय आहे का? काहीच तसं नाही. काय शेतकरी नुसता आशेवर जगतोय. आज गावला नाही तर पुढच्या वर्षी गावल, पुढच्या वर्षी गावलं नाही त्याच्या पुढच्या वर्षी गावल असं म्हणजे आशेवर नुसता शेतकरी जगायला लागला. आज इतरच्या तुलनेत शेतकरी ही महागच आहे. शेतकरी राजा नुसता नावाला राजा राहिलाय पण साक्षात असं शेतकऱ्याला काय नाही राहिला. हां अजून एक प्रश्न जे म्हणजे कॉमन पब्लिकला येतो की शेतकरी डायरेक्ट माल म्हणजे असं का विकू शकत नाही का? तो स्वतःहून असं पुढं ही पार्टी भेटत नाही, व्यापारी भेटत नाहीत. पुढं म्हणजे माल खूप जास्त असतो आणि एवढं विकू शकत नाही त्यामुळे यार्डमध्ये यार्डमध्ये बरं आपण किती विकू शकतो? गावातल्या मार्केटमध्ये 1 गोण 2 गोण. आज माझी 450 गोणी आहे. 373 गोणी आज माझी स्वतःची आज आणि अजून जवळजवळ 1000 गोणी माझी तयार करायचं काम चालू आहे घरी आता. हां त्यामुळे आपण असं लोकल विकू शकत नाही. किती खपतो? आता गावाकडं सगळ्याच्या घरी कांदे असतात. गावाकडं कोण खाणार आहे कांदा विकत घेऊन? त्यामुळे मार्केट हा पर्याय एकच. आणि आधुनिक शेती होती का? म्हणजे आधुनिक शेती होती आता तरुण पिढीकडून असं फळबागाचं हे आता कांदा हे म्हणजे रिस्की म्हणजे वजा उचलाच काम नको असं. पण आधुनिक शेती आता आमच्या भागातच आज शेती अशी केली लोकांनी आमच्या बारामती साईडला आमच्या गावात सुद्धा सगळं जागा एका तुम्ही घरात बसून
AC रूममध्ये बसून शेती तुमचं पाणी वॉल ऑटोमॅटिक मोटर ऑटोमॅटिक चालू करणं मोबाईलवर वॉल नंबर टाकून सेन्सर टाईप शेती चालू आहे आमच्या भागात. सौर ऊर्जाचा काही वापर वगैरे कसं चालू जास्त झाला आहे का? सौर ऊर्जेचा वापर शासन नुसतं घोषणा करते. आता सध्या काय केलं आहे कृषीबाबत कुसुम सोलर हा शेती पंपासाठी केला आहे. पण 10,000 लोकांनी फॉर्म भरायचे आणि कुठंतरी 10 लोकांना लाभ द्यायचा, म्हणजे हजारात एखादा शेतकरी निवडायचा. आणि ती काय म्हणतात आम्ही लेखी ड्रॉ पद्धतीने. पण ह्यात लेखी ड्रॉ काय आहे? आणि माल जर खराब होत असेल तर तेव्हा काय म्हणजे ते वेस्टच होणार का? काय स्टोरेज वगैरे काय करतात तिकडे? स्टोरेज आहेत पण त्याचा खर्च ठेवणीचा खर्च जास्त होत आहे. खर्च जास्त होतो. म्हणजे नुकसान पण होऊ शकतं इथं म्हणजे माल खराब नुकसान झालं तर 100% पण होतं आणि फायदा झाला तर 10-20% तर होऊ शकतो. किसान आंदोलन वगैरे आता होत आहे दिल्लीमध्ये, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? किसान आंदोलन व्हायला लागलंय पण त्याला तुम्ही हे करायला लागलाय ना, बंदी घालायला लागलाय. किती दिवस त्याला दबाव तुम्ही टाकायला लागलाय? किती दिवस मागायच्या असते त्या? तुम्ही इतर मागण्या काय असेल ते लगेच मान्य करताय. हां तुम्ही तर मग शेतकऱ्याचा काय? शेतकऱ्याने ह्याच्यासाठी शेतकऱ्याने एक मला मनापासून म्हणायचं आहे, ह्याच्यासाठी शेतकऱ्याने काय केलं पाहिजे? एक मेळ केला पाहिजे. शेतकऱ्याने एक मेळ केला पाहिजे की बाबा खरंच तुम्ही आम्हाला ही द्याच म्हणाय पाहिजे, आम्हाला ही ह्या मालाला एवढ्या आम्हाला द्या. शेतकऱ्यात मेळ नसल्यामुळं ही काही गोष्टी घडायला लागल्या त्या. हां पूर्ण शेतकऱ्यात मेळ नाही, शेतकरी मेळ होऊ शकत नाही. काय होतं माहीत आहे? आज माझं किती कांदा 100 पोती कांदा आहे. आज मी समजा सगळ्यांनी ठरवलं बाबा रेट नाही आपण न्यायलाच नको. पण काय होतं मी नाही न्यायला की दुसरा म्हणतो यायला त्याचा नाही न्यायला, मग मला 2 रुपये फायदा होतोय. मी कुठंतरी घेऊन जातो. त्याचा राहू दे. दुधाचा दर आज दुधाच्या किमती काय कमी आल्या त्या? आज तुमचे त्याचा 24 रुपयेवर दर आला आहे. त्याच्या पिंडीचा दर काढा, तुम्ही भरड्याचा दर काढा. हे सगळं जर दर काढलं शेतकऱ्याला खाली काय राहतंय? हां आणि कशामुळे शेतकऱ्या मग अडचणी येणार नाही? आज एक एकर इकला की उद्या दुसरा 2 एकर इकतोय ना. मग ही काय जी गोष्टी आहेत त्या हे तुम्ही काय विचार करत नाही सरकार? तुम्ही विचार केला पाहिजे ना ह्या गोष्टीचा. मग विचार ही केला पाहिजे ह्याने. हां आज तुम्ही पॅकिंग बियाण्याचं कांद्याचा रेट आम्ही कितीने घेतलं? 1,500-2,000 किलोनं कांद्याचा रेट आहे. आज तुम्ही कांद्याच्या बियाचा रेट आहे पण तुम्ही ह्याचा कांद्याचा मालाचा काय दर देताय? आम्हाला किती दर देताय तुम्ही? हां बियाणे महाग झाले, तुमच्या रासायनिक खताच्या किमती आहे, त्या लाईट बिल आहे, ही वसूल तुम्ही करतायच ना. हां मग शेतकऱ्याचा थोडे सरकारने शेतकऱ्याचा थोडा विचार करा. आता सध्या शेतकऱ्याचा काहीही विचार नाही, काय कुठल्याच ह्याला दर नाही. द्राक्षाचा 4 वर्ष झालं मार्केट पूर्ण डाऊन आहे. मग सगळ्या ह्याचा विचार करावा एवढीच फक्त विनंती आहे आम्हाला सरकारची. आम्हाला कर्जमाफी मागायची गरज नाही आणि कर्जमाफी देऊ बी नका, पण आम्हाला दर चांगला द्या तुम्ही.